नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. आनंद शेठनं चांगल्या वस्तीमधली एक बखळ निवडली. पाटलाला मध्ये घालून व्यवहार निश्चित केला. पाटील म्हणाले, शेठजी, घर बांधायचा नवीन उद्योग करताय की इथे राहायला येत आहे? घर तर जावयासाठी बांधायचं आहे, ते लहान पडतं. व्यवहाराला बक्कळ जागा हवी. जावई तुमचं आहे, पण त्यांना आम्ही ओळखतो, मानी येत ते, असं घेणार नाहीत. पाटील म्हणाले, मग पैसे देऊ देत. शेठजी म्हणाले. मग म्हणाले, पाटील, कसदार मुकादम द्या. मी माझ्या मुनिमाला बोलावून घेतो. म्हणता आहात तर देतो मुकादम. भानुदास यायचा अवकाश की पाथरवट सुरंग लावणारे खणिक, बेलदार, गवंडी, सुतार सगळे हजर होतील. त्याबरोबर भानुदास. बघाच तुम्ही. मग अजंठाच्या वनातलं लाकूड मी पाठवतो. आनंदशेठ म्हणाले. भानुदासाला अंबेजोगाईहून परतायला 10 दिवस लागले. एवढ्या अवधीत आनंदशेठनं नकाशा काढवला. घर पूर्वाभिमुख ठेवून ईशान्येला आडाची जागा निश्चित केली. बऱ्याच दिवसांनंतर भानुदासाच्या मुखावर हास्यरेखा उमटल्या होत्या. जुने सवंगडी एकाच समयी एकाच स्थळी भेटणार होते, जमणार होते. पाया आड खणणारे सरसावले होते. सुरंग लावणारे सामग्री जमवायला लागले होते. जवळच चुन्याच्या घाणी आखली गेली. पाथरवट पाषाण तासू लागले. पैठणमध्ये माणसांना काय कमी? वेळ घालवायला आणि चौकशा करायला वाव फार. लोक येत होते, बघत होते, परिचयाचे आगंतुक सल्ला देत होते. आनंदशेठ पाटलांसह असेच अवचित आले होते. कुणालाही त्याकडे बघायला सवड नव्हती. भानुदास सर्वांमध्ये लक्ष घालत होता. त्यांचंही ध्यान आनंदशेठकडे गेलं नाही. जेवणाची वेळ झाली. भानुदासानं आपल्या घरातला हंडा उचलून आणला. पाण्यासाठी भांडी आणली. स्वतःचं जेवण आणवलं. सर्वांमध्ये थोडं अंतर ठेवून दोन्ही बाजूला पाणी ओढून आसन घालून जेवायला बसला. आनंदशेठ, पाटील आणि काही ब्राह्मण मंडळी निरीक्षण करत होती. एक ब्राह्मण म्हणाला, भानुदास बसतो त्यांच्यात, पण शास्त्र सोडत नाही बघा. बेलदार म्हणाला, ए भानुदासा, श्लोक म्हण ना. भानुदासानं लगेच आचमन घेऊन गीतेतला अहं वैश्वानरो भूत्वा हा श्लोक म्हटला. मग तोच म्हणाला, आता चला करा सुरू. थांबा थांबा. गवंडी म्हणाला, ते म्हणा आता विश्वात्मके. मग भानुदासाने हसत हसत पसायदानातली 2 चरणं खड्या आवाजात म्हटली. मग सर्वांनी एकाच समयी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल मोठ्याने म्हटलं आणि अर्धा तांब्या पाणी आपल्या मुखात ओतलं. दृश्य मोठं गमतीचं होतं. मान वर करून तोंड उघडं करून कंठानं गटक गटक कधी न थांबता पाणी पिणं. काहींनी थडाथडा कांदे फोडले, काहींनी हिरव्या मिरच्या ठेचल्या. अर्धी भाकरी रिचवल्यावर पाथरवट म्हणला, भानुदासा, पाणी ओतून मिरची घे. भानुदास असा कार्यमग्न असायचा. त्याचं आता 21 सरलं होतं. गंगाबाई 18 वर्षाची. गंगाबाई त्याला दुरून पाहिजे. आता तर दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम ठरूनच गेला होता. सुतार, कातकरी, लोहाराला घरीच काम असायचं, पण तेही टोपलीत जेवण बांधून येऊ लागले. हास्य विनोदाला उधाण येऊ लागलं. पसायदान तर सर्वांचं पाठच झालं. पसायदान व इतर प्रार्थनेच्या वेळी सगळे गंभीर होत आणि मग पुन्हा पहिल्यासारखी चेष्टा मस्करी चालायची. ए भानुदासा, तू आमच्याकडून 2-1 वर्षांना लहान आहेस, पर आम्हाला 2-2 पोरं झाली. आणि गवंडी म्हणाला, तो ब्राह्मण आहे, धर्मशास्त्र पाहून ठरवितो. सुतार पुटपुटला, काय ठरवितो रे? बेलदार मोठ्यानं म्हणाला, जे तुला ठरवता आलं नाही ते. सुतार असं म्हणून कांद्याचं वरचं पात काढू लागला. सगळेजण बखळीकडे बघू लागले. बेलदाराची बायको पाठीला एका बाळाला बांधून गाढवाच्या पाठीवर मातीचं बाचकं ठेवीत होती. तिचं त्याहून लहान बाळ समोरच्या झाडाच्या फांदीवर झोळीत होतं. मोठी मुलगी त्याला झोका घालत होती. तिच्या पाठची एकटीच दगडगोट्यांना रचीत होती. सगळे एकदम हसले. पाथरवट डोळे बारीक करीत म्हणाला, बस एवढंच? मित्रांनो, नदीपलीकडे 2 आहेत. हास्य कल्लोळ उठला. शांतता होईपर्यंत बेलदार सगळ्यांकडे बघू लागला. म्हणाला, तुम्ही मोजतच बसा. तरी बी चुकलं. सासूरवाडची गावकी भी आहे. सगळ्यांनी भुवया उंचावला. पाथरवट सांगू लागला, माझ्या आजोळचं गाव, याची सासूरवाडी एकाच गावची. हा याच्या बासंग लगीन ठरवायला निघाला. त्याचं चुलतं मेहुण्याकडे पाळणा हलत नव्हता. मग सगळे एकदम म्हणाले, हलवून आला बिचारा. त्याच्याहून मोठी बाई होती. ह्याची असली समाजसेवा. आणि तिकडे भानुदासाची. सगळ्यांचं लक्ष भानुदासाकडे गेलं. तो कधीच उठून गेलेला होता. घर पूर्ण झालं.
आनंद शेठच्या अपेक्षेपेक्षा लवकर झालं. पैठणात असं घर कुणाचं नव्हतं. घरातला आड म्हणजे देवाची कृपा. खणताना सुरुंग लावताना भानुदास दोर घेऊन खाली उतरत होता. पाषाण फुटत होता. झरे लागत होते तरी भानुदास थांबत नव्हता. दारू ओली होऊ नये म्हणून सगळे राबत होते. अखेरीस वाळू लागली आणि मग सगळे थांबले. चिरेबंद आडावर ताशीव स्तंभांना आडव्या 3 कांबीत एकापुढे एक अशी 3 लोखंडी चाकं लावली गेली. सगळे ते बघत होते. खाली विशाल पाषाणकुंडी होती. लहानशी मोठ होती. एक लहान पोराकरवी दोर ओढायचा ठरला. दोरखंडाचं एक टोक मोटेला बांधलं. एका चाकावरून दुसऱ्या चाका खालून घेतलं आणि मग तिसऱ्या चाकावरून ताणलं आणि लहानग्या मोटेचं पाणी शेंदलं गेलं. आता सगळं गाव आलं तरी पाणी कमी पडणार नव्हतं ना वेळ लागणार होता. वास्तुशांतीचा मुहूर्त सापडला होता. बेलफळं मिळाली. पंचरत्न, पंचवनस्पती, वास्तुपुरुष आणवले गेले. उद्यावर कार्यक्रमाला काळे गुरुजी यादी तपासायला आले होते. 3रा प्रहर होता. शेंगदाण्याचे 2 लाडू ठेवून गंगाबाईंनी त्यांना नमस्कार केला. पुत्रवती भव, तुझ्या सासू सासऱ्यांना बोलव. गोठ्यात गेलेले शामभटजी आले. मनुबाई कणत येऊन बसल्या. भानुदासही त्या समयी तिथे आला. त्याला पाहताच मनुबाई म्हणाली, सुनबाई तू आज जा हो. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर काळे गुरुजी म्हणाले, श्याम तू आणि मनू बसणार आहात का पूजेला? होय, श्यामभटजी म्हणाले. अहो माझ्याच्यानं बसणं नाही व्हायचं. मग श्याम तुझ्या भावाला बसव. काय नाव त्याचं? त्यांना नाही हो जमणार. मनुबाई मध्येच बोलल्या. झालं तर भानुदासा तू आणि गंगा बसा. काळे गुरुजी म्हणाले. गंगा नाही बसणार. मनुबाई पुन्हा बोलल्या. अडचण आहे का? गेल्या आठवड्यात आमच्याकडच्या हळदी कुंकवाला हेच कारण सांगितलं होतं. मनू तू खोटं का बोलतेस? आत्ता तिनं लाडू आणि पाणी दिलं, मग काय समाजात विटाळात येणार? मनुबाई गप्प झाल्या. मी काय विचारतोय? काळे गुरुजींचा आवाज चढला. मला नाही त्यांना बसवायचं. मग मी आनंद शेटना बसवतो. त्यांचं काय काम आमच्या घरात? सारखे चिकटच. मनू आहो तुम्ही काय बोलता आहात? काळे गुरुजी ओरडले. त्यात श्यामभटजींचा आवाज मिसळला. बराच वेळ शांततेत गेला. भानुदासाचं निरीक्षण चाललं होतं. एकेकाळी ज्यांचा सर्वांना धाक वाटे ते श्यामभटजी आता पार ताटाखालचं मांजर झाले होते. अखेरीस मी वेळेवर येईन भानुदासा, तुला कुणाला आणून बसवायचं ते बसव असं सांगून काळे गुरुजी चालायला लागले. आता उरले 3. भानुदास इतक्या वेळपर्यंत गप्प होता. त्यांनी शांतपणे विचारलं, भाऊबंदातला कुंदा काकू आहेत, त्यांना बसव या पूजेला. काही अक्कल आहे तुला? मग सांग तरी आई कुणाला बसवायचं? बघू, आजच ठरवावं लागेल. तू सर्वांना नाही म्हणायला पळभर लावत नाहीस. तुझ्या मनात आहे तरी कोण? तुझ्या मामाला बोलव. ते आपल्या गोत्राचे नाहीत. मग तुझा सासरा चालत होता का? ते गोत्राचे नाहीत पण आपल्या घरासाठी ते जे करतायत. नको हो सासरचं एवढं लागायला. मग कुणाचं लागायला हवं? भानुदासाच्या प्रश्नावर मनुबाई गप्प झाली. भानुदासानं निर्णय दिला, जो पूजेला बसेल तो नव्या घरात राहायला जाईल. मी काका काकूंना तयार करतोय. गोशाळेतून भानुदास प्रतिष्ठान नगरीच्या शिवपिंडीजवळ आला. नेहमीप्रमाणे त्यांनी देवाला सुक्त ऐकवली. ऋग्वेदातल्या काही ऋचांचं उच्चारण करून तो उठणार तेवढ्यात त्याचे डोळे मिटले गेले. त्यानंतर त्याला काहीच स्मरलं नाही. सूर्य पश्चिमेकडे कळला. त्यांनी डोळे उघडले. आज एकादशी होती. सकाळी निघताना मोठी लोटी भरून धारोष्ण दूध घेतलं होतं, तेवढ्यावर होता. आता घरी जाऊन शेंगदाण्याचा लाडू खावा या विचारात तो चालायला लागला. मग त्याला विचारानं घेरलं, या सकाळच्या ठरल्या घडीला मला शिवपिंडीजवळ येण्याची ओढ का वाटावी? त्याला वाटलं कोणी बोलवतंय. आजपर्यंत इथे कधी माझा खंड पडला नाही. बाहेरगावी जाणं झालं तर आज सकाळच्या प्रहरातल्या विशिष्ट वेळी त्याची बुद्धी शक्ती मतिशून्य होऊन जाई. मग त्याचे डोळे मिटत तो पुन्हा जगाला विसरे. हा काय प्रकार आहे? त्याचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. तो चालत होता. घरी निघालेला भानुदास विष्णू मंदिरासमोर कधी आला हे त्याचं त्यालाच उमगलं नाही. लहानग्या मंदिराच्या मानानं चतुर्भुज विष्णूंची मूर्ती चांगलीच मोठी होती. कसोटीच्या पाषाणासारखी संपूर्ण काळी, नितळ आणि मुलायम, अत्यंत रेखीव आणि कोरीव. भानुदास एकटक देवाकडे पाहत होता. आता त्याला गवळ्याच्या वेशातली पण अलंकाराने लढलेली 2 हातांची मूर्ती दिसत होती. देवाचे दोन्हीही हात कटीवर होते. उजव्या हातात सुदर्शन चक्र लपवलेलं होतं.
आणि डाव्या हातात शंख दडवला होता. थोड्या समयानं मूर्तीच्या जागी त्याला केवळ चौथरा दिसू लागला. किती वेळ गेला त्याचं भान भानुदासाला नव्हतं. पण मंदिराचे व्यवस्थापक, पैठणातले ज्येष्ठ उपाध्याय काळे गुरुजींनी भानुदासाच्या स्कंधावर आपला वृद्ध हात ठेवला तेव्हा तो भानावर आला. काय इकडे भानुदासा? गुरुजींनी पृच्छा केली. ते पुढे हसून म्हणाले, तू कधी गावातल्या मंदिरातही येत नाहीस. प्रतिष्ठानच्या जुन्या मंदिरात जातोस खरा. तू शिवोपासक आज या वैष्णवांच्या. गुरुजी, या 4 हाताच्या देवाला नव्हे, 2 हाताच्या देवाला भेटायला आलोय. गुरुजींना तर्जनी दाखवीत तो म्हणाला. चल घरात ये, असं म्हणत भानुदासाचा दंड धरून त्यांनी त्याला घरात नेलं. घर चांगलं प्रशस्त, कोरीव काष्ठांवर उभारलेलं. पाटावर बसवून गुरुजी भानुदासाला म्हणाले, कधी कुणा ब्राह्मणाच्या घरी जात नाहीस, पौरोहित्य करत नाहीस, पण सगळं शास्त्र जाणतोस, दुसऱ्यांना सहाय्य करतोस, आचरण शुद्ध ठेवतोस, सगळं गाव तुला मानतं. आज माझ्याकडे का आलास? आपल्या प्रमुखत्वाखाली एक बैठक बोलव म्हणतो. प्रथम ब्राह्मणांना बोलव, मग त्यांच्या संमतीनं इतरांना. क्षणभर उसंत घेऊन भानुदास म्हणाला, गावात कीर्तनं नाहीत, सप्ताह होत नाहीत, पंढरपूरच्या वारीला कुणी जात नाही, गाव थंड पडलंय, निदान ज्ञानेश्वरीचं पारायण तरी व्हावं. काळे गुरुजींनी थोडा वेळ काचकूचपणा करून पाहिला, पण भानुदासाने त्यांना राजी केलं. पौर्णिमेला बैठक ठरली. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.